नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सध्या लग्न सराईचा सीझन सुरू आहे। सगळीकडे धामधुमीमध्ये लग्न होत आहेत। मात्र बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे। नवरदेवाने लग्नासाठी तब्बल 1,90,000 रुपये खर्च केला। त्यानंतर त्याने मंदिरामध्ये लग्न केले। मात्र वरासोबत सासरी पोहोचतात अवघ्या 3 तासामध्ये लघवीला जाण्याच्या बहाण्याने नवरीने पळ काढला। मात्र नवरदेवाच्या नातेवाईकांनी तिचा कसून शोध घेतला आणि बस स्टँडवर तिला पकडले। मात्र ह्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे। नागेश देवीदास जगताप, अंबेजोगाई तालुक्यातील कोजरे येथील 36 वर्षीय युवक असे फसवणूक झालेल्या नवरदेवाचे नाव आहे। तर प्रीती शिवाजी राऊत असे अटक केलेल्या नवरीचे नाव आहे। छत्रपती संभाजीनगर येथील एजंट प्रल्हाद गोलभिले याने नागेश जगताप याच्याकडून लग्नासाठी 1,90,000 रुपये घेतले। 6 डिसेंबरला दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास येथून जवळच असलेल्या दीपे वडगाव येथे हनुमान मंदिरामध्ये नागेश जगताप आणि प्रीती राऊतचे लग्न लावून दिले। यासाठी वऱ्हाडी आलेले होते। सायंकाळी 4 वाजता वऱ्हाड नवरदेवाच्या मूळ गावी कोजरे येथे परतले। घरात नवीन सून आली म्हणून जगताप परिवारामध्ये आनंदाचे वातावरण होते। मात्र सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास लघवीला जाण्याच्या बहाण्याने प्रीतीने घरातून पळ काढला। मात्र तिला पळताना गावातील एका व्यक्तीने पाहिले आणि आरडाओरड सुरू केली। मुलाच्या नातेवाईकांनी नवरीचा पाठलाग करत तिला जवळच असलेल्या दिघोळ आंबा पाटीजवळ पकडले। यावेळी तिने पोलिसांना फोन करून आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर तिचे बिंग फुटले। या घटनेच्या निमित्ताने बोगस लग्नांचं एक मोठे रॅकेट समोर आलेले आहे। या घटनेमध्ये नवरी प्रीतीसोबतच तिची मावशी सविता राहणार पुणे आणि माया सतीश राऊत राहणार चाकण तसेच एजंट प्रल्हाद गोलभिले यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। मराठवाड्यात झालेल्या या घटनेने मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे। लग्न झाल्यानंतर सासरे आल्यावर अवघ्या काही तासातच नवरीने पळून जायचा प्रयत्न केला। या घटनेने मात्र वराकडील मंडळींना धक्का पोहोचला आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर। धन्यवाद।